बघायचं सोडून खाल्लं की लगेच बाहेर पडतोय. ते अंधार पडतानाच घरी येतोय. हा दादा आहे की गुराकडे जायला? त्याला बी तुझाच लय पुळका आहे बघ. त्याला म्हणलं याला धाड गुराकडं तर म्हणतो नको, एकच दिवस सुट्टी मिळते. मग आई कशाला काय बोलतोय तुला? म्हणजे आता सुट्टी दिवशी तुला घरातली कामं करू लागलो, रानातली कामं करू लागलो, तरच सायकल घेचील असं म्हण की. कशाला उगाच पालपूत लावत्यास? एवढं कळतंय ना, तर मग बघू की आता सुट्टी दिवशी काय करतोय ते. आणि हा, एवढं काम केलं म्हणजे माझ्याच्याने काही नवी सायकल व्हायची नाही बघ आत्ताच. गावात एखादी जुनी पुराणी असली तर बघून ठेव तुझी तूच. चालतंय, जुनी तर जुनी, पण घे तरी. पण लय लांब न्यायची नाही. नाही बया, इथं गावातल्या गावातच चालू आहे. हा, आणि अजून एक, सायकल चालवताना काही लागलं बिगलं, हात पाय मोडला तर मी दुसरा हात मोडून ठेवीन आब्या. अगं आधी लागू दे, पडू दे, मी मोडू द्या, मग तू दुसरा मोड. पण त्यासाठी तरी आधी सायकल घेऊन दे की. दादा, आपल्या गावात आहे का रे कोणाची जुनी सायकल? जुनी असेल की, कार आई घेऊन देणार आहे मला. कशाला घ्यायची तर नवीनच घ्यायची. पैसा काय आभाळात पडणार आहे वय? हा, आधीच तुझ्या नोकरीचं काय वय नाही. आय अगे एका वर्षात दगड बी आपली जागा बदलतोय. माझं बी नक्कीच काहीतरी होणार. अरे चा काय होणार या पोराचं कुणाच ठाऊक. दुसऱ्याचा लय विचार करणाऱ्या माणसांची कधी कधी लय काळजी वाटते बघ. का? पुढे जाऊन अशी माणसाच एकटी पडतात. तू नको लय विचार करू, खा बटर. भांडी घासलीस का? हो, माझा आवरसर वाळली बी, मग मी लगेच कपाटा बी मांडली. आणि दूध शिक्यावर ठेवलंस का? तो नानीचा बोका अजिबात दूध ठेवना. घरात कुठं बी दूध ठेवलं तर भाड्याला कसं कळतं कुणाच ठाऊक. हो बाया, ठेवलंय शिक्यावर आणि त्याच्यावर ओरडा बी ठेवलाय. मांजर वर जरी गेलं ना तरी त्याला दुधा पावडर नाही जायला जमायचं. बर, मी जाऊ का? मला उशीर होतो. एवढं वाईट काम करू लागली असतीस तर आम्हा दोघीसनी काय उरकते वे. अजून आहेत ना 5-10 मिनिटं? ठीक आहे. बरं आहे ग बया, लगेचच ऐकलं सायचं. नाही तर आमची पल्ली शाळा म्हटलं की अगं कशाला म्हणून हात लावत नाही. तसं काय आता शाळा शिकून लई मोठी कलेक्टर होणार असल्यागत. शाळा आवडते तिला,